तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 11 ऑक्टोबर 2024 रोजी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ 2264 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती आणि त्या लॉटरी अंतर्गत कोकण मंडळातील वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अर्थात पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत। या योजनेसाठीची अंतिम मुदत जी काय होती ती आता 11 नोव्हेंबरला संपलेली आहे। त्यानंतर हाच प्रश्न केला गेला होता की या योजनेला मुदतवाढ मिळणार आहे का? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, हो, या योजनेला आता म्हाडाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे। नेमका ही मुदतवाढ कधीपर्यंत आहे आणि नेमकं कोणत्या कोणत्या योजनेअंतर्गत किती घरे उपलब्ध आहे हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर.के. प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही कोकण मंडळाची लॉटरी जाहीर केलेली होती, महिन्याभरापूर्वी ही लॉटरी जाहीर झाली होती आणि 12 तारखेपर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं होतं। पण आता कुठेतरी ही जी काही योजना होती या योजनेला आपण पाहिलं की कमी जास्त प्रतिसाद, संमिश्र असा प्रतिसाद मिळताना दिसून आलेला आहे। सुरुवातीला खूप कमी प्रतिसाद होता कारण बरेच ठिकाणी हे अपडेट केलेले नव्हते, बऱ्याच प्रकल्पाचा पत्ता अपडेट केलेला नव्हता, नेमकं ते लोकेशन कुठे ते अपडेट केलेलं नव्हतं। पण आता या बऱ्यापैकी माहिती अपडेट करण्यात आल्यामुळं आता या लॉटरीची स्पीड, या लॉटरीच्या अर्जांची संख्या ही आता कुठेतरी वाढताना दिसून येत आहे आणि किमतीसुद्धा बऱ्यापैकी कमी आहेत, बऱ्यापैकी परवडण्यात दरात आहेत। या लॉटरीमधलं एक वैशिष्ट्य असं मित्रांनो की जे काही 20% सर्वसमक्ष योजना आहे किंवा 15% सर्वसमक्ष योजना आहे, ही सगळी खाजगी विकासकांची घरे आहेत आणि खाजगी विकासकांची घरे घेण्याची संधी सुद्धा या म्हाडाच्या लॉटरीच्या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे। इथे सुद्धा खाजगी विकासकांच्या घरांसाठी बरेच इतर चार्जेस लावले जात आहेत, त्याच्यावर मी बोलणारच आहे। पण जी काही योजना आली मित्रांनो, त्याचे जे काही नवीन शेड्यूल काय आहे, नवीन वेळापत्रक काय आहे, कोणत्या कोणत्या स्कीममध्ये घरे उपलब्ध आहेत, तर या ठिकाणी पहा, 20% सर्वसमावेशक योजना अतिशय महत्त्वाची योजना आहे। त्या अंतर्गत 594 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। 15% सामाजिक गृहनिर्माण योजना या अंतर्गत 825 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। म्हणजे ही सगळी खाजगी विकासकांची घरे आहेत। त्याच्याशिवाय म्हाडा गृहनिर्माण योजना म्हणजे जे म्हाडाकडून बांधलेली घरे आहेत, म्हाडाने बांधलेली घरे आहेत, ती 728 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्याच्याशिवाय भूखंड अर्थातच प्लॉट्स सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत। नेमका हे प्लॉट्स किती आहेत? तर हे प्लॉट्स आहेत मित्रांनो 117 भूखंडासह 2264 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली ही लॉटरी काढण्यात आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही नवीन शेड्यूल आहे, नवीन वेळापत्रक आहे ते काय आहे? त्याशिवाय म्हाडाने बुकलेट सुद्धा उपलब्ध केलेलं आहे। बुकलेट सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे, बुकलेट कशा प्रकारचं आहे, बुकलेट कसं डाउनलोड करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता पाहूया नेमका बुकलेट डाउनलोड कसं करायचं, कारण याच्यामध्ये नवीन वेळापत्रकानुसार हे बुकलेट अपडेट करण्यात आलेलं आहे। आपण पाहूया नेमका हे बुकलेट कसं डाउनलोड करून घ्यायचं। तर मित्रांनो, म्हाडाचं बुकलेट पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे म्हाडाच्या साईटवरती https://housing.mahda.gov.in लक्षात घ्या, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेन इंटरफेस जो काही ओपन होईल अशा प्रकारचा हा पेज ओपन होईल। इथे तुम्ही पाहू शकता म्हाडाचं जे काही मेन पेज आहे त्याच्यानंतर इथे 3 डॉट्स देण्यात आलेले आहेत। 3 डॉट्स वरती क्लिक केल्यानंतर इथे होम, न्यूज, क्विक लिंक्स दिलेला आहे। क्विक लिंक्स वरती क्लिक करायचं आहे। क्विक लिंक्स वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल। इथे तुम्ही पाहू शकता कोकण बोर्ड लॉटरी, इकडे पुणे बोर्ड लॉटरी दिसतंय, त्याच्याशिवाय इकडे मुंबई बोर्ड आणि क्विक लिंक्स। तर इथे सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला कोकण बोर्ड लॉटरीमध्ये जायचं आहे, कोकण बोर्ड लॉटरी इथे दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता मोबाईलमध्ये किंवा पीसीवर तुम्ही पाहू शकता कोकण लॉटरी 2024 बुकलेट असं दिलेलं आहे। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे काही बुकलेट आहे ते आपल्याला इथे डाउनलोड होणार आहे। बुकलेट डाउनलोड केल्याच्या नंतर जे काही अपडेटेड मी सांगितलं की नवीन जे काही अपडेट केल्याचं शेड्यूल दिलेलं आहे, वेळापत्रक दिलेलं आहे, त्याने त्याच्यात अपडेट केलेलं आहे, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर अशा प्रकारचे बुकलेट आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कोकण मंडळाचं बुकलेट आहे। त्याला मी थोडं स्क्रॉल करून दाखवतो। तर हे सगळं बघा, 15% एकात्मिक योजना, 20% योजना, कोकण मंडळ अंतर्गत संगणकीय सोडतीसाठी गेले ऑनलाईन सोडत होणार आहे 27 डिसेंबर 2024। आता त्याचा अपडेट नेमकंच केलेलं आहे, अपडेट करूनच ही जे काही बुकलेट आहे ते इथे अपलोड केलेलं आहे। तर इथे सगळी माहिती प्रॉपरली दिली, माहिती तुम्ही आता गो थ्रू करा, कारण अगोदर बुकलेटमध्ये जुनीच सगळे शेड्यूल होतं। आता हे सगळं बघा, हे शेड्यूल नवीन देण्यात आलेलं आहे इथे की जसं मी सांगितलं की मला ऑनलाईन अर्ज आता तुम्हाला 10 डिसेंबर पर्यंत करायचे, ते मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला किमती असतील किंवा जे काही बाकीचे डिटेल्स असतील ते सगळे या ठिकाणी प्रॉपरली देण्यात आलेले आहेत। कृपया तुम्ही हे बुकलेट व्यवस्थित वाचून घ्या, नियम व अटी काय काय ते सगळे व्यवस्थित वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन अडचण करताना
कुठलीच अडचण येणार नाही. तर बाकीचे काही संपर्क नंबर पण दिलेत, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधून तुमचे जे काही डाऊट्स असतील तेही तुम्ही नक्कीच क्लिअर करू शकता. इथे पहा, अशा प्रकारचे सगळे जे काही नंबर आहेत ते इथे दिलेले आहेत. तर एकंदरीत तुम्हाला बुकलेट कसं डाउनलोड करायचं समजलं असेल. आता या बुकलेट अंतर्गत या बुकलेटच्या अनुषंगाने नेमकं नवीन वेळापत्रक काय आहे तर पाहू शकता तुम्ही. जाहिरात प्रसिद्ध केलेले 10 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर 2024 रोजी म्हाडा ऑनलाईन संगणकीय नोंदणीची सुरुवात झाली मित्रांनो 11 ऑक्टोबर 2024 दुपारी 12:30 वाजल्यापासून. ऑनलाईन अर्जाची व ऑनलाईन पेमेंट स्वीकृती बोलतो मी 12 ऑक्टोबर 2024 दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक तो आहे मित्रांनो 10 डिसेंबर 2024 रात्री 11:59 पर्यंत. ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीचा अंतिम दिनांक वेळ ऑनलाईन पेमेंटसाठी अंतिम दिनांक आहे मित्रांनो 11 डिसेंबर 2024 रात्री 11:59 पर्यंत. बँकेत जाऊन NEFT किंवा RTGS द्वारे अनामत रक्कमेचा भरणा करणं किंवा चलन निर्मितीचा अंतिम दिनांक आणि वेळ आहे 11 डिसेंबर 2024 रात्री 11:59 पर्यंत. स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्ध दिनांक आणि वेळ तुमची चेकलिस्ट फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट कधी लागणार आहे तर 18 डिसेंबर 2024 संध्याकाळी 6 वाजता याची पहिली ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक आणि वेळ. जर समजा ड्राफ्ट लिस्ट 18 लागणार आहे पण तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल, तुम्हाला काही क्लिअरिफिकेशन द्यायचं असेल, स्पष्टीकरण द्यायचं असेल, डॉक्युमेंट्स द्यायचे असतील तर त्यासाठी 2 दिवसाचा कालावधी आहे. तर अंतिम तारीख आहे 20 डिसेंबर 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर दावे हरकती निकाल काढल्यानंतर अर्जदारांच्या अंतिम यादी प्रसिद्ध दिनांक आणि वेळ फायनल ड्राफ्ट लिस्ट अंतिम प्रारूप यादी लागणार आहे 24 डिसेंबर 2024 सायंकाळी 6 वाजता. आणि त्याच्यानंतर सोडत कधी होणार आहे तर सोडत होणार आहे मित्रांनो 27 डिसेंबर 2024 सकाळी 10 वाजता याची सोडत होणार आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ही सोडत कुठे होणार आहे तर ही सोडत होणार आहे म्हाडा मुख्यालय गृहनिर्माण भवन कलानगर वांद्रे पूर्व मुंबई म्हणजे म्हाडाच्याच परिसरामध्ये म्हाडाच्याच ऑफिसमध्ये जे काही जागा आहे मोकळं पटांगण आहे तिथे ही सोडत काढली जाणार आहे. त्याच्याशिवाय यशस्वी व प्रत्यक्ष यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. तर जे काही अर्जदार असतील ज्यांची नावे प्रसिद्ध करणे, विजेत्यांची नावे प्रसिद्ध करणे, वेटिंगवाल्याची नावे प्रसिद्ध करणे 27 डिसेंबर 2024 सायंकाळी 6 वाजता ही नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की नेमक्याचा रिफंड कधी येणार आहे तर याचे रिफंड येणार आहे मित्रांनो 28 डिसेंबर 2024 सकाळी 10 वाजल्यापासून याचं रिफंड तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात होणार आहे. अर्थातच लॉटरीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून याचं रिफंड सुरू केलं जाणार आहे. तुम्हाला जर घर नाही लागलं तर तुमची अनामत रक्कम तुमच्या खात्यावर परत केली जाणार आहे. आज याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळ्यांचेच पैसे 28 येतील. 28 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात केली जाईल आणि पुढील 7 ते 8 दिवसात किंवा 10 दिवसात तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा केले जातील. तर एकंदरीत हे शेड्यूल होतं मित्रांनो या कोकण लॉटरीच्या संदर्भातलं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की नेमका याची साईट व्हिजिट कधी करणार आहात तर मित्रांनो याची साईट व्हिजिट आम्ही लवकरच करणार आहोत आणि सुरुवात आम्ही केलेली आहे मित्रांनो ऑलरेडी ठाण्यापासून. ठाण्यातील वेगवेगळे प्रकल्पांना आमचे भेट देण्याचं काम सध्या सुरू आहे. बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो, बऱ्याच अडचणी येत आहेत, बऱ्याच ठिकाणी परमिशन मिळत नाही, बऱ्याच ठिकाणी सॅम्पल फिलर बघायला अलाउड केलं जात नाही, त्याच्यामुळे बऱ्याच काही अडचणी आहेत. परंतु सगळे जे काही ठिकाण आहेत, जे काही लोकेशन आहेत, जे काही लोकॅलिटी आहेत सगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही साईट व्हिजिट करून तेथील संपूर्ण माहिती लवकरच घेऊन येणार आहोत. तर या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट आहे मित्रांनो https://housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही म्हाडाच्या लॉटरीसाठी नोंदणी नक्कीच करू शकता. त्याशिवाय मित्रांनो नवी मुंबईत सिडकोची लॉटरी सुरू आहे, जवळजवळ 26,000 घरांची लॉटरी सुरू आहे. पुणे मंडळाची जवळजवळ 6,294 घरांची लॉटरी सुरू आहे. म्हणजे तीनही त्याशिवाय PMRD सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये PMYची सुद्धा लॉटरी सुरू आहे. अशा 4 प्रकारच्या लॉटरी सध्या सुरू आहेत. तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती आमच्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.